आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेतांकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आप आणि भाजपमधील संघर्ष अधिकच पेटला. दहशतवादी हल्ल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे ओबामा यांच्यावर आरोप. चीनकडून अरुणाचल प्रदेशमध्ये कुरापती सुरूच. राहुल आणि वरुण गांधी हे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता. राजापूरच्या गंगेचे आगमन, लाखो भाविकांची गर्दी. खनिज घोटाळा प्रकरणातील आरोपी जनार्दन रेड्डी पुन्हा भाजपामध्ये. बेंगळुरूच्या डॉक्टर अनुराग लवेकर यांना प्रसाद बन पुरस्कार प्रदान. काँग्रेसची बोटे तुपात, भाजप संकटात. सोमवारी रंगला रंगोत्सवाचा सोहळा. 10वी परीक्षेवर वेब कॅमेऱ्यांची नजर. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. 28 मार्च पर्यंत ते ईडी कोठडीत राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याने आपने निषेध नोंदवला आहे. केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांचा गैरफायदा घेतला जात असल्याचे सांगून आपकडून विविध प्रकारचे निदर्शने सुरू आहेत. आज आपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला तर दुसरीकडे भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांना गेल्या आठवड्यात मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने अटक केली होती. नैतिकतेच्या आधारावर केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी भाजपची मागणी आहे. अरविंद केजरीवाल सध्या 28 मार्च पर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. दहशतवादी हल्ल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे ओबामा यांच्यावर आरोप. रशियातील मॉस्कोमध्ये नुकताच दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला घडवून आणलेल्या दहशतवादी संघटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना जबाबदार धरलं आहे. तसेच बराक ओबामा ISISचे संस्थापक असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ या संदर्भात व्हायरल झाला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामा यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. बराक ओबामा हे ISISचे संस्थापक आहेत असे डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशमध्ये कुरापती सुरूच. चीनचा अरुणाचल प्रदेशवरील दावा हास्यास्पद असल्याचे सांगून भारताने तो फेटाळला असला तरी अरुणाचल प्रदेश हा आपल्या भूप्रदेशाचा भाग असल्याचा दावा चीनने सोमवारी कायम राखला. चीन अरुणाचल प्रदेशवर वारंवार करत असलेला दावा हास्यास्पद असल्याचे तसेच हे सीमावर्ती राज्य भारताचा नैसर्गिक भाग असल्याचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी शनिवारी ठासून सांगितले होते. तरीही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी चीनच्या दाव्याचा पुनरुच्चार केला. हा नवा मुद्दा नाही. चीनने आपला दावा कायम राखला आहे व त्याचा विस्तार केला आहे. हे दावे मुळातच हास्यास्पद असून आजही तितकेच हास्यास्पद आहेत असे S जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. राहुल आणि वरुण गांधी हे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची घोषणा करताना भाजपाने अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. भाजपाने अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या नेत्यांमध्ये पिलीभीत येथील खासदार वरुण गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. मात्र भाजपाने वरुण गांधी यांचे तिकीट कापल्यापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आज सकाळी काँग्रेस नेत्या अर्चना चौबे यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमुळे राहुल गांधी आणि वरुण गांधी हे पुन्हा एकत्र येतील का याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या फोटोखाली अर्चना चौबे यांनी लिहिलंय की या फोटोमध्ये राहुल गांधी, वरुण गांधी आणि प्रियंका गांधी एकत्र दिसत आहेत. राजापूरच्या गंगेचे आगमन, लाखो भाविकांची गर्दी. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि निसर्गाचा चमत्कार मानल्या गेलेल्या राजापूरच्या गंगेचे 24 मार्च 2024 रोजी सकाळी आगमन झाले आहे. सर्वसाधारणपणे दर 3 वर्षांनी राजापूरची गंगा प्रकट होते असे मानले जाते. राजापूरच्या गंगेची माहिती साधारणतः मीन राशीत सूर्य असताना एप्रिल-मे मध्ये ती बहुधा येते. उन्हाळा जवळच्या डोंगरावर असलेल्या त्या गंगास्थानावर जेव्हा ती प्रचंड वेगाने गोमुखातून धबाधबा वाहत जाते तो फवारा अंगावर सहज घेववत नाही. मूळ गंगा वाहते ती एका पवित्र वृक्षाच्या मुळाशी असलेल्या उगमस्थानातून. याच वेळी 20-25 पावलांवर काशीकुंडात मोठ्या प्रमाणावर गंगा येत राहते. त्याला संलग्न गोमुखाखाली भक्तगण स्नान करतात. खनिज घोटाळा प्रकरणातील आरोपी जनार्दन रेड्डी पुन्हा भाजपामध्ये. कर्नाटकमधील माजी मंत्री आणि खाण व्यावसायिक जनार्दन रेड्डी लोकसभा निवडणुकीपूर्वी आज पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. रेड्डी यांनी गतवर्षी भाजपसोबतचे असलेले 20 वर्षांचे नाते तोडून कल्याण राज्य प्रगती पक्ष या पक्षाची स्थापना केली होती. जनार्दन रेड्डी हे बेकायदेशीर खाणकाम प्रकरणातील आरोपी आहेत. तसेच ते कर्नाटकमधील गंगवती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. बेंगळुरूच्या डॉक्टर अनुराग लवेकर यांना प्रसाद बन पुरस्कार प्रदान. साहित्यिकाला काळभेदी दृष्टी असते. साहित्यिकाकडून आम्हाला पुढच्या काळातील लिखाण अपेक्षित आहे अशी अपेक्षा पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केली. कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे सदस्य बेंगळुरू येथील मराठी साहित्यिक डॉक्टर अनुराग लवेकर यांना नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा सत्कार करून ते बोलत होते. पुरस्काराचे रोख 11,000 रुपये डॉक्टर लवेकर यांनी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेसाठी देणगी दिली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या सोहळ्यात पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनाही मातोश्री पद्मिनीबाई बन या साधना सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. काँग्रेसची बोटे तुपात, भाजप संकटात. जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारी घोषणेमुळे भाजप समोर नवे संकट निर्माण झाले आहे. भाजपसाठी हक्काची समजली जाणारी बेळगाव लोकसभेची जागा गमावण्याची वेळ आल्याचे बोलले जाऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला. त्याचीच पुनरावृत्ती आता घडेल की काय अशा धास्तीने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नेत्यांमध्ये तीव्र नाराजीची लाट उमटली आहे. जगदीश शेट्टर यांना उमेदवारी दिली जाऊ नये अशी मागणी करत पक्षश्रेष्ठींना विनवणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आता जगदीश शेट्टर यांची उमेदवारी बेळगावकरांच्या माथी मारण्यात आली आहे. त्यामुळे भाजप समोर संकट उभे ठाकणार आहे. मागील 7 निवडणुकांपासून बेळगावला भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण झाली आहे. मागील केंद्रीय राज्यमंत्री कैलासवासी सुरेश अंगडी यांनी 4 वेळा येथे विजय मिळवला होता. त्यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेमध्ये मंगला अंगडी या खासदार बनल्या. थोड्याशा मताधिक्याने विजय होऊन त्यांनी भाजपचा बालेकिल्ला राखला होता. परंतु आता त्याला खिंडार पडेल असा धोका निर्माण झाला आहे अशी प्रतिक्रिया भाजपमधील नेते मंडळी व्यक्त करीत आहेत. सोमवारी रंगला रंगोत्सवाचा सोहळा. शहर आणि परिसरात सोमवारी रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणी रंगाने न्हाऊन निघालेल्या बालचमू आणि तरुणांचे थवे दिसून आले. शहराच्या मध्यवर्ती भागासह टिळकवाडी उपनगर भागात जल्लोषाचे वातावरण दिसून आले. त्याचबरोबर शहरातील गल्लोगल्लीत, चौकात, गावागावात डॉल्बी लावून होणारी रंगांची उधळण रंगोत्सवात दिसून आली. महिला, युवक, लहान मुले आणि वृद्धांनीही हा सण रंगांची उधळण करून साजरा केला.
टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित रंगोत्सवात तरुणाई मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. डॉल्बीच्या तालावर थिरकत एकमेकांना रंग लावण्याचा आनंद लुटण्यात आला. विशेषतः युवती आणि महिला वर्गाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. अनेक ठिकाणी प्रचंड गर्दीत रंगाची उधळण साजरी करण्यात आली. सकाळपासून ते दुपारी 3 पर्यंत रंगाचा हा सण सुरू होता. मोटारसायकलवरून दाखल होणारे तरुण आणि ठिकठिकाणी फवारे लावून नृत्य करणारे तरुण दिसून आले. 10वी परीक्षेवर वेब कॅमेऱ्यांची नजर. 10वी वार्षिक परीक्षेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमध्ये पारदर्शकता यावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेब कॅमेऱ्यांची नजर परीक्षा केंद्रांवर आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवरील सर्व हालचाली या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहेत. 10वी परीक्षेसाठी शिक्षण खात्याच्या वतीने दरवर्षी नियोजन करण्यात येते. यावर्षी वेब कास्टिंग कॅमेरे बसवण्याचा शिक्षण खात्याचा पहिलाच प्रयोग आहे. या कॅमेऱ्यांद्वारे परीक्षा केंद्रांवरील हालचाली जिल्हा पंचायत कार्यालयात पाहता येतात. वीज पुरवठा खंडित झाला तरीही कॅमेऱ्याद्वारे सुरळीत चालणार आहे. यासाठी केंद्रावर वेगळ्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यामध्ये या दृष्टीने शिक्षण खात्याच्या वतीने परीक्षा केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मराठी भाषा आणि संस्कृतीचे अस्तित्व राखण्यासाठी सीमा भागातील मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढण्याची भूमिका घ्यावी अशी सूचना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. खानापूर तालुका समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी सीमा भागातील परिस्थितीची जाणीव आहे, सीमा लढ्याचा एक भाग म्हणून आणि मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी समितीने निवडणुका लढवण्याची भूमिका घ्यावी, यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल अशी माहिती दिली. माजी मंत्री जयंत पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी खानापूर तालुका समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, मुकुंद पाटील, गुरुराज देसाई आदी उपस्थित होते. चित्रकला शिक्षकांवर मतदान जागृतीचा भार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्वीप समितीतर्फे मतदान जागृती करण्यात येत आहे. यासाठी जागृती फेऱ्या, कार्यशाळा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृतीला सुरुवात झाली आहे. मात्र आता माध्यमिक शाळांमधील चित्रकला शिक्षकांना मतदान जागृती संबंधी चित्रे काढण्याचे काम देण्यात आले आहे. सध्या सर्वत्र 10वी आणि मूल्यांकन परीक्षेला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच विषय शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून काम पाहावे लागत आहे. त्यामुळे चित्रकला शिक्षकांना आता पर्यवेक्षकाचे काम संपवून पुन्हा मतदानाची चित्रे काढावी लागणार आहेत. गेल्या महिन्यातही शिक्षण खात्याने चित्रकला शिक्षकांना विविध कामे लावली होती. त्यामुळे काही दिवस जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण खात्यात कामासाठी बोलावण्यात आले होते. मात्र आता पर्यवेक्षक म्हणून काम करताना मतदान जागृतीची चित्रे काढण्याचे अतिरिक्त काम करावे लागणार आहे. एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटवर दोघे बिनविरोध.
एस निजलिंगप्पा इन्स्टिट्यूट या शासकीय संस्थेवर बेळगाव विभागातील साखर कारखान्यांकडून 2 संचालक पदांसाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. नवी दिल्ली राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळाचे संचालक व चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमित कोरे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी दाखल केलेल्या सर्वांना विश्वासात घेऊन दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. विजापूर कृष्णनगरच्या नंदी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यजित पाटील व निपाणी येथील हाल शुगरचे अध्यक्ष मलगोंडा पाटील यांची या संस्थेवर बिनविरोध निवड करण्यात आली. गुंजेनहट्टीतील होळी कामण्णा यात्रेला गर्दी. गुंजेनहट्टीतील होळी कामण्णा यात्रेला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यात्रा गुरुवारपर्यंत दिनांक 28 पर्यंत चालणार असून आज मंगळवारीही यात्रेला गर्दी राहणार आहे. या काळात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुंजेनहट्टीतील होळी कामण्णा यात्रा 3 राज्यात प्रसिद्ध आहे. देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा परिसरातील हजारो भाविक येतात. धुळवडीला या यात्रेला सुरुवात होते. त्यानुसार सोमवारपासून यात्रेला प्रारंभ झाला. रविवारी वाजत गाजत होळी तोडण्यात आली. गावकऱ्यांकडून होळीला गोड नैवेद्य दाखवण्यात आला. अनेक भाविकांनी नवस्फूर्ती केली. त्यासाठी पहिल्याच दिवशी हजारो भाविक गावात दाखल झाले होते. इस्कॉन केंद्रामध्ये गौर पौर्णिमा उत्साहात साजरी. प्रत्येकाने सतत हरिनाम स्मरण करून आपले जीवन सार्थ करावे असे उद्गार अच्युत गोपाल प्रभू यांनी काढले. आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ बेळगाव येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर येथे झालेल्या श्री गौर पौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. पहाटे 4:30 वाजता मंगल आरतीने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर नरसिंह आरती, तुलसी आरती, नामजप, दर्शन आरती, गुरुपूजा व श्री गौर कथा आदी कार्यक्रम झाले. सायंकाळी 6 वाजता श्री श्री गौर निताई यांच्या विग्रहांना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गोवा इस्कॉनचे प्रचारक श्री अच्युत गोपाल प्रभू यांचे गौर लीलेवर प्रवचन झाले. महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. जायंट्स मेनची रंगपंचमी अनाथ मुलांसमवेत साजरी. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने यंदाची रंगपंचमी अनाथ मुलांसमवेत साजरी करण्यात आली. कंगराळी खुर्द येथील समृद्धी फाउंडेशन अनाथालयात साजरा झालेल्या या रंगपंचमीत चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. यावेळी जायंट्स मेनकडून मुलांना रंग देण्यात आलेच, शिवाय त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती. यंदाची पाणी टंचाई लक्षात घेता कोरड्या रंगाद्वारे होळी खेळण्याचे आवाहन जायंट्ससह विविध संघटनांनी केले आहे. ते अंमलात आणत जायंट्सनेही कोरडी होळी खेळली. जायंट्सचे अध्यक्ष अविनाश पाटील यांचा वाढदिवस होता. तोही या मुलांसमवेत साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, विजय बनसूर, डॉक्टर विनोद गायकवाड, संजय पाटील, सुनील मुदकेकर यांच्यासह जायंट्सचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. होळी निमित्त प्रगती सहकार मंडळाचा अनोखा उपक्रम. कंगराळी खुर्द येथील प्रगती सहकार मंडळाने धुलीवंदनाच्या दिवशी अनोखा उपक्रम राबवला. त्यामुळे हे मंडळ समाजाच्या कौतुकास पात्र ठरले आहे. धुलीवंदन दिवशी रंगपंचमी न खेळता सकाळी 8 वाजल्यापासून शेतात जाऊन वनभोजन व मुलामुलींच्या विविध स्पर्धा तसेच 10वी पासून पदवीपर्यंत उत्तम गुण मिळवलेल्या सभासदांच्या मुलांना मंडळाकडून बक्षीस देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम 1982 पासून आजतागायत साजरा केला जातो. या मंडळाचे अध्यक्ष वैजनाथ बाळेकुंद्री, सेक्रेटरी श्रीकांत पाटील, खजिनदार अविनाश बाळेकुंद्री हे आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात व आनंदात वनभोजनाचा कार्यक्रम पार पडला. जायंट्स सखीतर्फे विद्यार्थ्यांना पेन वाटप. जायंट्स सखीतर्फे सोमवारी बीके मॉडेल परीक्षा केंद्रावर 10वी विद्यार्थ्यांना पेनांचे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. पूर्वी गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या जायच्या. यंदा सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील यांनी वेगळा उपक्रम राबवत 100 विद्यार्थ्यांना पेनचे वाटप केले. तसेच त्यांना तणावरहित परीक्षेला सामोरे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर, विद्या सरनोबत, नम्रता महागावकर, दीपा पाटील, दीपा मुदकेकर, स्वाती फडके आदी उपस्थित होत्या. आता बसमधून होणाऱ्या वाहतुकीवरही असणार लक्ष. लोकसभा निवडणुकीमुळे वायव्य परिवहन महामंडळाच्या बसमधून निवडणूक संबंधी साहित्याची वाहतुकीवर प्रशासनाची नजर राहणार आहे.
बसमधून आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशा कोणत्याही साहित्याची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रियंका यांनी केले आहे. निवडणुकीसंदर्भात परिवहन महामंडळाने विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. बसेसमधून नेल्या जाणाऱ्या साहित्यावर लक्ष ठेवले जात असून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या मालाची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीशी संबंधित पॅम्पलेट, बॅनर आणि इतर प्रतिबंधित साहित्य वाहतुकीस परवानगी देऊ नये असे आदेश व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहे. गँगवाडीत 2 गटात हाणामारी. रंगपंचमीचा जल्लोष सुरू असताना 2 गटात हाणामारी झाल्याची घटना गँगवाडी येथे घडली आहे. एकमेकांच्या डॉल्बीचा आवाज वाढवण्यावरून भांडण सुरू झाले. यातून झालेल्या दगडफेकीत 6 जण जखमी झाले. त्यात 8 वर्षाच्या बालिकेसह एका महिलेचा समावेश आहे. सोमवारी दुपारी 12च्या सुमारास रामनगर वड्डरवरवाडी येथे ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी: 2 गटांमध्ये डॉल्बीवरून चढाओढ सुरू होती. यातून खुन्नस वाढत जाऊन भांडण सुरू झाले. दोन्ही गटांमधील महिला व पुरुष समोरासमोर उभे राहून एकमेकांवर दगडफेक करू लागले. त्यात 6 जण जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झालेली नव्हती. कनबर्गी रोडवरील चांगदेव यात्रा शुक्रवारपासून. कनबर्गी रोडवरील चांगदेव देवाची यात्रा शुक्रवारपासून सुरू होणार आहे. ही यात्रा 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे. शुक्रवारी गंधाभिषेक व पालखी उत्सव होईल. 30 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. 31 रोजी सायंकाळी 6 वाजता महापूजा आणि अश्वपूजन होणार आहे. 1 एप्रिल रोजी सकाळी दंडवत, सायंकाळी गुरुपूजा. 2 रोजी महाप्रसाद, सायंकाळी पालक्ष प्रदक्षिणा भजन. 3 रोजी दुपारी गाराणे आणि सायंकाळी भंडारा अभिर उत्सव होणार आहे. त्याचप्रमाणे गोकाक तालुक्यातील शिद्दी कुरबट्टे मधील चांगदेव यात्रा 29 आणि 30 मार्च रोजी होणार आहे. 29 रोजी गंधा अभिषेक उत्सव, कलश मिरवणूक, 30 रोजी मुख्य यात्रा होणार असल्याचे यात्रा कमिटीने कळवले आहे. जाधव प्रतिष्ठानकडून विद्यार्थ्यांची मोफत सोय. 10वी परीक्षेच्या पहिल्या दिवशी रंगपंचमी असल्याने येथील कैलाशवासी नारायणराव जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन सेवेचा उपक्रम राबवण्यात आला. याचा लाभ 25हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांसाठी 3 वाहनाची सोय करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोफत सोडण्यात आले. सर्व भाषिक विद्यार्थिनीसाठी असलेला हा उपक्रम बॅलिस्टर नाथपाय चौक सकाळी 8:45 ते 10 पर्यंत राबवण्यात आला. यासाठी प्रतिष्ठानाचे नेताजी जाधव, श्रीधर जाधव, विजय जाधव, शाहू शिंदे, बाहू शिंदे, साही जाधव, सुमन जाधव, दिनेश मेळगे, पीजी घाडी, पंकज शिंदे यांनी प्रयत्न केले. मैत्री कला मंच समूहातर्फे महिला दिन साजरा. मैत्री कला मंच समूहातर्फे या वर्षीचा महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महांतेश नगर येथील महानगरपालिकेच्या निराश्रित आश्रम मध्ये जाऊन तेथील महिलांच्या सानिध्यात महिला दिन साजरा करण्यात आला. आश्रमातील महिलांसाठी साड्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तेथील व्यवस्थापक महिलांनाही भेटवस्तू देऊन त्यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवेसाठी गौरवण्यात आले. तसेच आश्रमासाठी किराणा सामानही देण्यात आले. इतर महिला मंडळांनाही तिथे जाऊन भेट दिल्यास एक शृंखला जोडली जाईल असे आवाहनही मैत्री कला मंच समूहाने केले. तेथील व्यवस्थापकांनाही मैत्री कला मंच समूहाचे कौतुक केले. यावेळी संघाचे कार्यकर्ते विश्वनाथ सवाशेरी हे देखील उपस्थित होते. राष्ट्रीय नेत्यांसह स्टार प्रचारक येणार. राज्यातील काँग्रेसचा अधिकृत निवडणूक प्रचाराला शुक्रवारी सुरुवात होणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय नेत्यांसह अनेक स्टार प्रचारक राज्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दक्षिण कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने प्रचार करणार आहेत. तिथे पहिल्या टप्प्यात निवडणुका होणार आहे. सर्व मतदारसंघात रोड शो आणि खुल्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत. सिद्धरामय्या दररोज 2 ते 3 खुल्या सभा आणि 4 ते 5 रोड शो करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि केपीसीसीचे अध्यक्ष DK शिवकुमार हे देखील निवडणूक प्रचार करणार आहेत. नंदगड इथे 4 एप्रिल पासून पारायण सोहळा. नंदगड येथील माऊली देवी मंदिराजवळ गुरुवारपासून दिनांक 4 रोजी 3 दिवस ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. गुरुवार दिनांक 4 रोजी सकाळी 9 वाजता पोथी स्थापना, दुपारी 4 वाजता गाथा भजन, सायंकाळी 5 वाजता प्रवचन, सांप्रदायिक भजन, हरिपाठ, रात्री 9 वाजता पंढरीनाथ गोंडकर यांचे कीर्तन, त्यानंतर हरिजागर. शुक्रवार दिनांक 5 रोजी सकाळी काकड आरती, सकाळी
9 वाजता ज्ञानेश्वरीच्या 9व्या व 12व्या अध्यायाचे वाचन, दुपारी 4 वाजता सिद्धकला भजनी मंडळाचे भजन, त्यानंतर प्रवचन, दीपोत्सव, रात्री 9 वाजता मारुती सांबरेकर यांचे कीर्तन, त्यानंतर हरिजागर, दिनांक 6 रोजी महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. बुडा आयुक्तांविरोधात शेतकऱ्यांची तक्रार. कणबर्गी येथील बुडाची निवासी घरकुल योजना क्रमांक 61 राबवण्यासाठी बुडा कार्यालयातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. ही योजना बेकायदेशीररित्या राबवली जात आहे. याबाबत तक्रार केली असता अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बुडा आयुक्त शकील अहमद हे देखील भूमाफियासाठी काम करत आहेत. तेव्हा त्यांच्यावर कारवाईची मागणी कर्नाटक शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे शनिवारी करण्यात आली आहे. यावेळी बबन मालाई, बेहरू कंगराळकर, आर.वाय. पाटील आदी उपस्थित होते. जगदीश भडांगे यांचे निधन. मूळचे बेकिनकेरी यांनी सध्या गोंधळे गल्ली येथील रहिवासी जगदीश शट्टुप्पा भडांगे वय 63 यांचे दिनांक 26 रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. तसेच कवित्री पूजा भडांगे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावय असा परिवार आहे. माजी उपमहापौर नागेश मंडोळकर यांना पितृशोक. शिवाजीनगर येथील रहिवासी आणि गणपतराव मारुती मंडोळकर यांचे दिनांक 25 रोजी निधन झाले. माजी उपमहापौर नागेश मंडोळकर यांचे ते वडील होत. मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंची चांदी. MCA कडून BCCI इतकेच सामन्याचे मानधन. मुंबई क्रिकेट संघटनेने 2024-25च्या हंगामापासून आपल्या रणजी खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सामन्याच्या मानधना इतकेच आणखी मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. MCAचे अध्यक्ष अमोल काळे यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. या निर्णयामुळे मुंबईच्या रणजी खेळाडूंचे मानधन थेट दुप्पट होणार आहे. रणजी करंडक स्पर्धेचे महत्त्व वाढवणे आणि MCA कार्यक्षेत्रात लाल चेंडूने होणाऱ्या सामन्यांना चालना देणे हा यामागचा उद्देश आहे. BCCIच्या देशांतर्गत क्रिकेटसाठीच्या मानधनाच्या समान मानधन देण्याचा प्रस्ताव MCAचे अध्यक्ष काळे यांनी मांडला होता आणि तो MCAच्या कार्यकारी परिषदेने एकमताने स्वीकारला. पुढील हंगामापासून MCA खेळाडूला प्रत्येक रणजी करंडक सामन्यासाठी अतिरिक्त मानधन देणार आहे. खेळाडूंची अधिक कमाई व्हावी असे आम्हाला वाटते. यामध्ये विशेषतः रणजी करंडक खेळणाऱ्या खेळाडूंचा विचार करण्यात आला. रणजी स्पर्धेसाठी मुंबईकरांच्या मनात विशेष स्थान आहे. त्यामुळे आमच्यासाठी क्रिकेटचे हे प्रारूप महत्त्वाचे आहे असे काळे म्हणाले. कॉर्पोरेशन जिम्नॅसियम युवक मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल अमरोळे तर सचिवपदी रमेश देसूरकर यांची निवड. कॉर्पोरेशन जिम्नॅशियम युवक मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल गुरुनाथ अमरोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांची ही निवड करण्यात आली. मंडळाच्या उपाध्यक्षपदी हेमंत हावळ, सचिवपदी रमेश देसूरकर, उपसचिवपदी गणेश देसाई, खजिनदारपदी प्रसाद वेर्णेकर, उपखजिनदारपदी महेश बामणे तर कायदे सल्लागार म्हणून राम घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवड बैठकीला प्रकाश पुजारी, राजाराम मजूकर, सुनील राऊत, राजू मजूकर, जगदीश दरवंदर, गजानन भागानाचे, प्रशांत सुगंधी, कुशराज नार्वेकर, अभिमन्यू पाटील, मोहन चौगुले, आकाश हुलियार, आर्या एकबोटे यासह अन्य व्यायामपटू उपस्थित होते. विद्याभारती जिल्हास्तरीय बैठक उत्साहात. अनुगुण येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात बेळगाव जिल्हा विद्याभारती वार्षिक योजना बैठक उत्साहात पार पडली. सदर बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या विद्याभारतीच्या विविध शैक्षणिक उपक्रम जाहीर करण्यात आले. शाळेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दत्तरदार, प्रांत संघटना कार्यदर्शी उमेश कुमार, रामकृष्णजी, विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नाईक, सचिव सुभाष कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी सुजाता दत्तर यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला तर राघवेंद्र कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर मागील वर्षी विद्याभारतीच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा, विज्ञान मेळावा, विविध विषयांचे कार्यशाळेची माहिती घेण्यात आली. त्यानंतर सन 2024-25 साली होणाऱ्या विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेलन, संत मीरा अनगोळ विज्ञान मेळावा, संत मीरा गणेशपूर, क्रीडा स्पर्धा, देवेंद्र जिनगौडा स्कूल शिंदोळी तर विविध विषयांची कार्यशाळा शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर या ठिकाणी घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच राज्य, क्षेत्रीय व राष्ट्रीय विज्ञान मेळावा व क्रीडा स्पर्धांच्या तारखेबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विद्याभारती संलग्नित जिल्ह्यातील संत मीरा अनगोळचे ऋतुजा जाधव, गीता बर्पे,
आशा कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, प्रेमा मेलिंगमनी, सविता पाटणकर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरच्या मुख्याध्यापिका श्रद्धा पाटील, संत मीरा स्कूल गणेशपूर शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाळवे, ओमकार गावडा, देवेंद्र जिनगौडा स्कूल शिंदोळी शाळेच्या मुख्याध्यापिका विजयलक्ष्मी पाटील, ज्ञान प्रबोधिनी स्कूलचे एस.बी. गोरखिंडी व सी.व्ही. रामन स्कूलच्या मुख्याध्यापिका एस.व्ही. नागागौडर, रामदुर्ग शालेय शिक्षक वर्ग तसेच सर्वजण उपस्थित होते. MSDF फुटबॉल संघाकडे युथ गेम स्पर्धेचे अजिंक्यपद. SBJCT यांच्या वतीने चिपळूणमधील डेरवण येथे संस्थेच्या स्टेडियममध्ये झालेल्या युथ गेम्स 2024 फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या MSDF फुटबॉल संघाने निर्विवादपणे अजिंक्यपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत MSDF फुटबॉल संघाने पहिल्या सामन्यात कोल्हापूर फुटबॉल अकॅडमी संघाचा 5-0 असा पराभव केला. यावेळी MSDF फुटबॉल संघातर्फे आराध्या नाकाडी ने 2, अब्दुल हकीम, जानमुल्ला व योगेश यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवले. उपांत्यपूर्व सामन्यात MSDF फुटबॉल संघाने गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल संघाचा 2-0 असा पराभव केला. यावेळी आराध्य नाकाडी व संतोष यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवले. उपांत्य सामन्यात MSDF फुटबॉल संघाने झील फुटबॉल अकॅडमी सांगली संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. यावेळी आराध्य नाकाडीने 2 तर महिल भटकडी याने 1 गोल केले. अंतिम निर्णायक सामन्यात MSDF फुटबॉल संघाने कोल्हापूर फुटबॉल अकॅडमी संघावर 3-0 असा एकतर्फी विजय नोंदवत अजिंक्यपद पटकावले. यावेळी टॉपर माहिद व जोगेश यांनी प्रत्येकी 1 गोल केले. बक्षीस वितरण समारंभात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्या फुटबॉल संघाला आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. संपूर्ण सामन्यात आराध्य नाकाडी यांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवत सर्वाधिक गोल नोंदवले. विजेत्या MSDF फुटबॉल संघाला ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट व मानस नायक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर पालक वर्गाचे प्रोत्साहन मिळत आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.